गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मी मेघा माझ्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे आणि आज आहे मला सुट्टी आणि आज मुंबईमध्ये खूप बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय आणि गॅलरीमध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान असं जास्वंदीला फूल आले. फुलाचं सौंदर्य बघून अगदी मन तृप्त झालंय. खिडकी खोलल्या बाहेर असं पाहिलं आणि पाऊसही चालू आहे आणि झाडाला छान फूल आले. तुम्ही पाहू शकता आज खूप जोराचा पाऊस आहे. बाहेरचा निसर्ग छान दिसत आहे. फक्त असं घरातून बसून बाहेर खिडकीतून बघत बसावं असं वाटतंय. पावसात तू काय करणार आहे? पावसामध्ये आज काय करणार तू? हे काय आहे? पडलास तर पकडले म्हणजे डोसे. अच्छा, पकडले. काय खातोय तू? काय खातोय तू? लेमन गोळा. पावसामुळे तुला खाली जाता येणार ना? खेळायला जायचंय तुला? मग कसं जाणार आता? किती पाऊस येतोय. कसं जाणार सांग मग. पावसामध्ये कसं खेळायला जाणं माहिती आहे? छाता घेऊन. छाता तर तुझं तुटलाय. तुझा. माझा तर मला पाहिजे. मी तर नाही देणार. तर अशी झाली होती आजची आमची सकाळची सुरुवात. त्यानंतर मी मस्त अंघोळ वगैरे केली, स्वतःचं छान आवरलं आणि आतिश मला बोलत होता की मम्मा आपण खाली जाऊन बॅटबॉल खेळूया. पण मी त्याला समजावत होते अरे पाऊस येतोय आणि आपण बाहेर कसं खेळणार, सो तू घरातच खेळ. तर त्याचं तो आज खरंच खूप बोर झालेला होता. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी हे झाडाचं फूल तोडून आणलं आणि स्वामींना वाहिलं. बघू शकता तुम्ही ते किती छान आणि सुंदर दिसत आहे. तर आज हे दिवसभर तरी असंच राहील, उद्या ते कोमजून जाईल. हा डीमार्टमधून डोशाचा पॅन मी तवा घेतलेला. म्हणजे हा ना खरंच छान आहे आणि एकदम रफ टफ आहे, तुम्ही बघू शकता. कारण माझ्याकडे जो जुना तवा होता तो ना 1-2 वर्ष झालं की लगेच खराब व्हायचा, त्याचा लेअर लगेच निघून जायचा. त्यामुळं मी डीमार्टला गेले होते तर मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी असं सजेस्ट केलं होतं की अशा प्रकारचा तवा घे की तो खूप वर्ष पण टिकतो आणि छान आहे. तर मी आता असा एक तवा घेतलाय. तर बघते आता यूज करून कसा आहे किंवा असे डोसे होत आहेत त्यामध्ये. तर आहे डोसे. तर मला डोसे बनवण्यासाठी चटणी बनवायची आहे. तर चटणी मी अशा प्रकारे बनवते. थोडंसं ओलं खोबरं आपलं धुवून परत चिरून घेतलं. त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण, नंतर 3 तिखट मिरच्या आणि 2 चांगल्या साध्या मिरच्या म्हणजे कमी तिखटवाल्या अशा त्या मोडून टाकते. शेंगदाणे आणि भरपूर अशी कोथिंबीरने छान अशी चटणी बनवते. त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे. जिरे नंतर फोडणीला टाकले तरी चालतात, मी यामध्ये वाटणामध्येच टाकते. हे सगळं वाटण छान वाटून घ्यायचं. त्यानंतर असा मी पॅन ठेवला होता, त्याच्यामध्ये जिरे आणि राई टाकली होती आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि चांगले तडतडून द्यायचे आणि ती जी फोडणी आहे ते आपल्या चटणीवर टाकायची. जर आपल्याकडे सुक्या मिरच्या असतील, बेडगी मिरच्या, तर त्या पण टाकायच्या. त्याने पण छान फ्लेवर येतं आणि टेस्ट पण चटणीची चांगली लागते. तर बघू शकता चटणी किती सुंदर झाली होती आणि त्याला तडकाही चांगला भेटला होता.
मी थोडंसं त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि नंतर पहा किती मस्त चटणी झाली. त्यानंतर मी नंतर डोसे तयार करायला घेणार आहे. ही चटणी पाहू शकता तुम्ही. आज ना खरं तर सकाळी मी नाईट ड्युटी करून आली होती, त्यामुळे आल्यानंतर काही थोडासा आराम केला. काही मूड नव्हता करायचा मला. आणि माझ्या आणि आतिशपुरतेच नाश्ता बनवायचा होता, कारण आतिशच्या पप्पांचा उपवास आहे आणि त्यांना फराळ करायसाठी बोलवलं होतं माझ्या बहिणीच्या घरी. ते तिकडे गेले होते, त्यामुळे आमच्या दोघांसाठीच फक्त बनवायचं होतं. म्हणून मी त्यांना येताना पीठ आणायला सांगितलं होतं विकतचं. तर बघू शकता तुम्ही, पीठ खरंच खूप छान आहे आणि ताजं आहे. त्यामध्ये थोडं पाणी आणि मीठ ॲड करायचं आणि हा असा मी तवा ठेवला आहे. तर आता बघूया त्याच्यावर डोसे कसे होत आहेत. थोडंसं तेल लावून नंतर मी तो तवा पुसून घेतला होता आणि नंतर हे डोशाचं बॅटर टाकलं. असा मोठा असा डोसा त्याच्यावर तयार झाला आहे. तर बघूया आता ह्याच्यावर डोसे कसे होत आहेत. किती मोठा डोसा झालेला आहे. वरून थोडंसं तेल लावतोय. खाली अजिबात बिलकुल चिटकत नाही आहे. छान मस्त जाळीदार होऊन जातो. खरंच तवा छान आहे. मला ना हा डीमार्टला 800 रुपयाला भेटलेला. तवा खरंच मस्त आहे. छान जाळीदार डोसे होते त्यामध्ये. हे पहा. तर तुम्ही पाहू शकता डोसा अगदी छान झालेला आणि तवा खरं घेतल्यासारखा खरंच मला आवडला. त्याच्यामध्ये जरा पण चिटकत नाही आणि डोसा एकदम जाळीदार होतो आणि एकदम मोठा झाला. मी पहिल्यांदाच टाकलं, बॅटर भरपूर टाकलं. म्हटलं बघूया मोठा येतो आहे का. तर अगोदर मी खरं तर छोटा करून बघणार होते, पण खरंच डोसा मस्त झाला आणि छान आहे. कसं झालंय रे आतिश? चांगलं. खरं आवडलं तुला? यम्मी ना? ते सगळं संपवायचं काय, फिनिश करायचं पूर्ण. हे काय असतं आता, नाकासं का करायचं? त्यानंतर आतिशने नाश्ता केला आणि मी नाश्ता करून घेतला आणि आम्ही दोघं जरा बाहेर गेलो होतो. वातावरण खरंच बाहेरचं छान होतं. तर चला म्हटलं जरा बाहेरची पण साफसफाई करावी. आणि हा जो मी मनी प्लांट लावला आहे बाहेर, त्याचे मी थोडेसे पिकलेले पानं वगैरे काढून घेतली आणि आतिश मध्ये मध्ये येऊन चाललं होतं ड्रॉइंग वगैरे दाखवायचं. नंतर त्याने बॉटल आणली आणि आम्ही करून घेतली. कारण मला दिवसात एकदा तरी बाहेरची साफ केल्याशिवाय मनाला जरा पण शांती भेटत नाही. तेव्हा कुठं असं घर स्वच्छ झालं. ते म्हणतात ना, अंगण स्वच्छ असेल तर घर स्वच्छ, असं ते माझं काही आहे. त्यामुळे मला खूप बाहेरची स्वच्छता करायला आवडते. बाहेरची स्वच्छता करून झाल्यानंतर मी आत आले आणि आतिशने मला असं ड्रॉइंग करायला बसवलं होतं. त्याला काही तो टी व्हीवरती त्याने मला एक ड्रॉइंग काढून दिलं होतं, लावलं होतं आणि ते बघून मी काढत होते आणि त्याचं काही असा टाईमपास चालू होता मला कामाला लावून. मस्त तो एन्जॉय करत होता आणि मी बसले होते ड्रॉइंग करत. त्याचं चाललं होतं खिडकीमध्ये उड्या मारायचं, इकडे तिकडे गप्पा मारायच्या आणि मला बसवलेलं ड्रॉइंग करायला. मम्मा तो असं कर तसं कर असं करत काही त्याचं चाललं होतं. स्वतः मात्र छान असाच बसला होता आणि मी मागे टी व्हीमध्ये पुढे रिमोटने घे मागे घे असं करत ते ड्रॉइंग मी पूर्ण केलं. आणि तो मला सारखा येऊन सांगत होता, तू असं काढ तसं काढ. असं करत मी ते ड्रॉइंग पूर्ण केलं. तुम्ही पाहू शकता. मला सुट्टी असल्यामुळे तो आज खूप हॅपी होता. आज तो घरातून कुठेच बाहेर गेला नव्हता आणि खरं तर पाऊस पण येत होता, त्यामुळे तो घरातच होता. त्यामुळे त्याच्यासोबत आज खूप छान टाईम स्पेंड केला. त्यानंतर घरातील काही छोटी मोठी कामं आवरायला घेतली. झाडू वगैरे मारला, कपडे वगैरे सुकत टाकली होती आणि छान असं घर आवरून घेतलं. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पाहू शकता घरातील सर्व कामे आवरून घर अगदी क्लीन झाले होते आणि आतिशही असा ड्रॉइंग करत बसला होता.
तर फ्रेंड्स, असा गेला आजचा आमचा संडे आणि आतिशसोबत घालवलेला मी वेळ. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशा नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सो टेक केअर अँड बाय.